महत्त्वाची आणि मोठी बातमी संजय राऊतांसंदर्भातली आहे। राज्याच्या कॅबिनेटमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही असंही राऊत म्हणाले। तर महाराष्ट्रात अराजक होईल असं भुजबळ स्वतः म्हणतात असंही राऊतांनी म्हटलंय। मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही। गँगवॉर होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतोय आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवता येत नाही। मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चाललेला, मग भुजबळजी असतील, मग इतर समाजाचे लोक असतील, ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा, स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल, महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे, नाही का? मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार असता। दरम्यान आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने पत्रकार परिषद घ्यावी। मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात गोंधळ असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। जरांगे आणि भुजबळांनी सुद्धा एकत्र पत्रकार परिषदेला बोलवा, मोदींसारखं पत्रकार परिषद घेण्यास घाबरू नये असंही राऊतांनी म्हणत टोला लगावलाय। आरक्षणाच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावलाय। तुम्ही पत्रकार परिषद घ्या, जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला तर आम्ही शिवसेना भवनात जागा देऊ, पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या, त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू, पत्रकारांचं चहापान आम्ही करू, सगळं करू, पण तुम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा, बसा, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं, वाटल्यास जरांगे पाटलांना बोलवा, भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या, तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल। देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना, सक्षम नेतृत्व त्यांचं आहे, तर त्यांनी ते सांगायला पाहिजे। त्यांनी नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये, त्यांनी घ्यावी पत्रकार